नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विदर्भ स्पेशल गोळा भात आणि कढी कशी करायची ते पाहणार आहोत. खास करून नागपूर भागामध्ये ही रेसिपी केली जाते. गोळा भात हा खूप प्रसिद्ध आहे, नागपूरची फेमस रेसिपी आहे. तर ही जी रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे. तुम्ही काही मिनिटांमध्ये हा गोळा भात तयार करू शकता. त्याचबरोबर एकदम चविष्ट अशी अगदी साधी सोपी कढीची रेसिपी आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. गोळे भात करण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे बासमती मोठा लांब दाण्याचा तांदूळ आहे. तुम्ही रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल. आणि इकडे आपल्याला दही लागणार आहे, बेसनचं पीठ लागणार आहे, तेल लागणार आहे, हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, सुक्या मिरच्या, धने जिऱ्याची पूड आणि इकडे लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची लागणार आहे. तर ही जे लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे याचा आपण ठेचा तयार करून घेऊयात. आणि हे तांदूळ आहेत ते धुवून आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे आहे. तांदूळ मी अर्धा तास धुवून भिजवून घेतलेले आहेत. आणि आता आपण याचा भात तयार करून घेऊया. सुरुवातीला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाणी थोडस गरम करून घेऊया अगोदर. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत, त्यासाठी मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. म्हणजेच आपल्याला तांदळाच्या डबल पाणी घालायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आपण नेहमी भाताला मीठ जेवढं घालतो तेवढंच याला मीठ घालायचं आहे. आणि थोडीशी हळद घालूया. भाताला रंग खूप छान येतो त्यासाठी हळद घालायची आहे. 2 सुक्या मिरच्या आणि दही घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे दही घालते आहे. या दह्यामुळे भाताला चव खूप छान येते आणि भात मऊ होतो, त्यासाठी यामध्ये दही घातलं जातं. आता या पाण्याला आपण उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण हे तांदूळ घालूयात. पहिलं तांदळातलं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि तांदूळ आता आपण यामध्ये घालूयात. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाताला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घालूया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून 70% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतलाय. तर सुरुवातीला आपण या भांड्यामध्ये पीठ घालूयात. यामध्ये आपण घालूयात थोडीशी हळद, थोडासा हिंग, धने जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दही. साधारण 3 चमचे एवढं दही घातलेलं आहे. तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा आणि तेल घालायचं आहे. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. या दह्यामध्ये आणि तेलामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वापरलं तर हे जे गोळे आहेत ते खूप घट्ट होतात, त्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही. आणि पीठ मळताना खूप असं दाबून घट्ट मळायचं नाही. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये तेलच घालायचं आहे. अशा पद्धतीने एकदम सैल असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे खूप चिकट पीठ असतं. फक्त आपण बेसनच्या पिठाचा वापर करतोय त्यामुळे चिकटपणा असतो. तर हातावरती असं तेल लावून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय किंवा गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता आपण याचे मुटके तयार करून घेऊया.
मळलेल्या पिठाचा हात धुवून घ्यायचा आणि नंतर थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे मुटके तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून याच्यावरती अशा पद्धतीने हाताचे बोटांचे ठसे उमटले पाहिजेत. तर खूप जास्त मोठे हे मुटके करायचे नाही, तर अगदी छोटे लगेच शिजतील असे मुटके आपल्याला करून घ्यायचे आहेत. इथे आपला 70% भात शिजलेला आहे. आता आपण यामध्ये हे गोळे घालूयात. तर गोळे घालण्यासाठी मी थोडस भात असा गोळा करून घेते, कारण अशा पद्धतीने गोळे खाली शिजले की भात सुद्धा चवीला खूप छान लागतो. यामध्ये आपण अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे गोळे घालूयात. आता याच्यावरून असं भात गोळ्यांवरून असा भात घालायचा आहे, जेणेकरून हे गोळे झाकले जातील आणि उरलेले सुद्धा आपण असे मध्ये टाकूयात. मस्त. आणि याच्यावरती परत झाकून ठेवून बारीक गॅसवरतीच परत हा भात मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण कढी तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी आंबट ताक घेतलेला आहे आणि इकडे कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा करून घेतलेली आहे. 1 सुकी मिरची घेतलेली आहे, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि फोडणीसाठी जिरं मोहरी घेतलेली आहे. गॅसवरती मी कढई ठेवले, यामध्ये फोडणीसाठी आपण तेल घालूयात. तेल गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे. नंतर यामध्ये घालूयात कढीपत्ता, कोथिंबीर घालूया, नंतर थोडासा हिंग, लसूण कोथिंबीरीची पेस्ट, थोडासा जाडसर लसूण वाटून घ्यायचा म्हणजे कढीला छान चव येते. आणि यामध्ये घालूयात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण मीठ आपण नंतर घालूयात. यामध्ये या 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि यामध्ये आता आपण घालूयात ताक. ताक तुमचं खूप पातळ असेल तर यामध्ये थोडस बेसनचं पीठ घाला, कढीला चांगला घट्टपणा येतो. यामध्ये थोडस पाणी घालूयात. माझ्याकडे आणखीन थोडस ताक होतं म्हणून मी यामध्ये आणखीन थोडस घातलेलं आहे आणि याला फक्त गरम करून घ्यायचं आहे, उकळी काढायची काहीच गरज नाही. आता यामध्ये आपण मीठ घालूयात. मस्त एकदा ढवळून घेऊयात आणि गॅस बंद करूयात. मस्त असा वाफाळता भात आणि गरमागरम कढी एकदम मस्त लागतं. तर या पद्धतीने तुम्ही ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे, नक्की करून बघा. जेव्हा जेव्हा विदर्भामध्ये भाज्या मिळत नसायच्या त्यावेळेस अशा पद्धतीने गोळे भात, गोळे आमटी असं केलं जायचं. एकदम स्पेशल रेसिपी आहे, नक्की करून बघा. एकदम गरमागरम भात असा खूप छान लागतो आणि याची चव एक वेगळी आहे. यामध्ये दही घातलं जातं त्यामुळं चव याची मस्त लागते आणि त्याच बरोबर तोंडी लावण्यासाठी कढी असते. खूप भन्नाट असं कॉम्बिनेशन आहे, नक्की करून बघा. तर आजची आपली ही विदर्भ स्पेशल गोळे भात आणि कढीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी सोपी रेसिपी आहे,
रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.